नमस्कार मंडळी. तर आजचा ब्लॉग काही वेगळा असणार आहे कारण आजपासून ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होत आहेत आणि त्यासाठी आम्ही गावाला जाणार आहे. आता मनू ही खूप उत्साहात आहे कारण त्याला आपण आजीकडे जायला मिळणार आहे. आणि आज स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं, तिथे त्यांना खाऊ वगैरे दिला होता. त्यातला खाऊ तो माझ्यासाठी घेऊन आला होता आणि आल्या आल्या त्याने तो खाऊ मला दिला की मम्मा मी तुझ्यासाठी खाऊ आणला आहे. नंतर इकडे त्याला स्कूलमध्ये ही गेम मिळाली होती, तर ती गेम वगैरे आम्ही दोघं खेळलो. आणि नंतर इकडे नेहमीप्रमाणे आपली झाडं वगैरे मी इकडे सावलीत ठेवून घेतली कारण 4-5 दिवस नसेल तर आपली झाडं लगेचच त्यांना पाणी कमी पडलं की जळतात, म्हणून इकडे झाडं वगैरे मी एका साईडला ठेवून घेतली. आता एवढी आपण ह्यांना वाढवण्यासाठी मेहनत घेतलेली असते आणि 2-3 दिवस मग लगेचच ते वाळून जातात. इकडे सगळी झाडं मी एका साईडला ठेवून घेतली आणि त्यांना पाणी वगैरे देऊन घेतलं. तर काही झाडं आहेत ती मी अशी छोट्या छोट्या डब्यांमध्ये, जे प्लास्टिकचे डबे असतात किंवा कशाचे जे मिळालेले असतात ना, त्याच्यामध्ये झाडं लावून घेतलेली आहेत. तर आपण 4-5 दिवस जाणार असेल कुठं बाहेर, तर असा एक जुगाड करायचा की बॉटलमध्ये पाणी भरून ठेवायचं आणि त्याला छोटंसं होल पाडायचं आणि तिरक्या बॉटल झाडांमध्ये ठेवून द्यायच्या. आणि ह्यातलं जे पाणी आहे ते थोडं थोडं झाडांना मिळतं आणि आपली झाडं छान राहतात. आता हे झाडं उगवायला खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते, पण जळण्यासाठी त्यांना 2 दिवसही पुरेसे असतात. जर 2 दिवस त्यांना पाणी नाही मिळालं तर झाडं लगेच जळतात, म्हणून हा जुगाड. नंतर मनोज इकडे कपडे वगैरे मी धुवून घेतले कारण उद्या जाताना घाई नको.